निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। मी अनिल जगन्नाथ मैन, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष गंगापूर। आमचं आंदोलन याच्यासाठी होतं की जे संजय गांधीच्या फायली आहे, ते राशन कार्ड अंत्योदय शिधापत्रिकेच्या फायली आहे, हे लोक 2-2, 3-3 वर्ष लावतात फायली मंजूर करण्यासाठी। हे 8 दिवसाचं काम आहे। त्यांनी यानंतर संजय गांधीच्या फायली महिन्याभराच्या आतमध्ये मंजूर कराव्या। दिव्यांगांना त्यांची पिळवणूक करू नये, त्यांची आर्थिक लूट करू नये, यासाठी हे आंदोलन होतं। त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं की 1 महिन्याच्या आतमध्ये ज्या पण फायली प्रलंबित आहे त्या सर्व फायली मंजूर करून मंजुरीपत्र 1 महिन्याच्या आतमध्ये सर्वांना देण्यात येणार आहे। हे जर नाही झालं, आज 10-13 होता, 1 महिने जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर 1 महिन्यानंतर वर्ष साहेबाचं आम्ही करू। तुमच्या मागण्या संदर्भात तुम्हाला लेखी आश्वासन असं पत्र दिलेलं आहे का? पत्र दिलेलं आहे। बरं, त्याच्यात काय असा उल्लेख आहे का तुमच्या मागण्या 8 दिवसाच्या आत ते मार्गी लावणार? 8 दिवसामध्ये ते यादी देणार, कोणत्या कोणत्या लोकांची फायली आहे त्याची छाननी करून 1 महिन्यात ते सर्वांना नियुक्तीपत्र वाटून देणार। बोला। नमस्कार, मी सुनील देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रहार संघटना। माझं एक म्हणणं आहे तहसीलदार साहेबाला की तहसीलच्या बाहेर जेवढे दलाल लोक येतात हे अपंगाला लुटमार चालू आहे, हे बंद करण्यात यावं आणि आवाजावर जेवढे थप्पे लावलेले आहे हे थप्पे लवकरात लवकर छानगीर करण्यात यावं, ही माझी विनंती आहे। पण माझ्या अपंगाला जास्तीत जास्त चक्रा मारायचं काम करू देऊ नका, ही माझी नम्र विनंती आहे। आपण जे आता सांगितलं का दलाल लोकांचा बंदोबस्त तहसीलदार साहेबांनी करावा, या संदर्भात आपण त्यांच्याकडे लेखी तक्रार वगैरे केलेली आहे? केलेली। किती दिवस झाले करून? आम्ही दलालांचे नाव सांगू शकत नाही, कारण की ते दलाल तिथूनच सुरुवाती, तहसीलमधूनच सुरुवाती। ठीक आहे। जी अपंगाची जी पिळवणूक होती, जे संजय गांधी निराधारच्या ज्या बी फायली पडेल 2-2 वर्षापासून, 2021 पासून ते 2025 पर्यंत आतापर्यंत जेवढे बी फायली आहे पेंटिंग, त्यांनी आतापर्यंत आम्ही 4 आंदोलन म्हणजे 4 पत्र दिलेले। आतापर्यंत तहसीलदार साहेबांनी एका बी पत्राचं दखल घेतलेलं नाही आहे। आज आम्ही ज्या टायमाला आंदोलन केलं तहसीलदाराचं म्हणजे 10वा-13वा म्हणून, त्या आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला एकच आश्वासन दिलं, तुम्हाला मी 8 दिवसात करू। अहो, त्यांनी 2021 पासून तर 2024 लोक आतापर्यंत फायली मंजूर नाही केल्या, तर आता काय करणार तुम्हाला कसं वाटतं? हे आतापर्यंत ज्या अपंगाच्या फायली मंजूर नाही झाल्या, तर आम्ही पुढचं आंदोलन आम्ही अन्न त्याग आंदोलन करणार आहे 8 ते समजा 15 दिवसाच्या आत। आता हे मंजूर नाही झालं तर जिल्हा संपर्क प्रमुख दादासाहेब पाचपुते, गंगापूर। प्रहार संघटनेचा बच्चू भाऊ तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देश का माता कैसा हो, बच्चू भाऊ जैसा हो। देश का नेता कैसा हो, बच्चू भाऊ जैसा हो। प्रहार संघटनेचा। तुम्हाला आज जे लेखी पत्र दिलं त्यांनी, त्याच्यात तुम्हाला पुढची तारीख दिली असेल ना? 8 दिवसाची आत मंजूर करणार। तारीख नाही, 1 महिन्याचा वेळ मागितला त्यांनी। नाही होणार। तुमच्या मागण्या नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका? आता 10-13 होता, आपण वर्ष